राष्ट्रवादीमध्ये संघर्ष पाहायला मिळतोय, त्या संदर्भातल्या चर्चा सुरू झाल्यात। त्याच संदर्भातल्या टॉप 9 घडामोडी बघूयात। प्रफुल्ल पटेल तटकरेंनी निवडणूक आयोगाला पाठवलेलं पत्र टीव्ही9च्या हाती। पत्रात अध्यक्षांप्रमाणे कार्यकारी अध्यक्षांना सुद्धा अधिकार असल्याचा उल्लेख। तटकरे पटेलांचं 16 फेब्रुवारीचं हे पत्र ग्राह्य न धरण्यासाठी सुनेत्रा पवारांनी निवडणूक आयोगाला पत्र दिल्याचं समोर। तटकरे आणि पटेलांच्या पत्रावर सुनेत्रा पवारांची नाराजी। सुनेत्रा पवारांनी निवडणूक आयोगाला लिहिलेल्या पत्रामध्ये 2च पदांचा उल्लेख। सुनेत्रा पवारांचा अध्यक्ष तर गरजेंचा खजिनदार म्हणून उल्लेख। तटकरे आणि पटेलांच्या नावापुढे पदांचा उल्लेख नाही। प्रफुल्ल पटेलांसंदर्भातील प्रश्नावर बोलण्यास उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवारांचा नकार, तर 2 घटना निवडणूक आयोगाकडे पाठवल्या का, असा पत्रकारांचा सवाल होता। भविष्यात राष्ट्रवादी आणि शिंदेंच्या सेनेचे 25 ते 30 आमदार भाजपमध्ये विलीन होतील। पक्षाच्या अस्तित्वासाठी विलीनीकरणाशिवाय पर्याय नाही, संजय राऊतांचा मोठा दावा। पण कोणत्याही परिस्थितीमध्ये भविष्यात शिंदे गटाचे 25 ते 30 आमदार आणि अजित पवार गटाचे साधारण तेवढेच आमदार हे विशिष्ट वेगळा गट करून भारतीय जनता पक्षामध्ये विलीन होण्यासंदर्भातली कार्यवाही पूर्ण झालेली आहे। कोणत्या पक्षातील नेते कुठे जातील हे निवडणुकीच्या वेळी कळेलच। काही आमदार त्या बाजूने जातील याची शक्यता नाकारता येत नाही। दादांच्या राष्ट्रवादीचे आमदार भाजपात जातील या संजय राऊतांच्या विधानावर शशिकांत शिंदेंची प्रतिक्रिया। आजच्या घडीला मला वाटत नाही तसं काही असेल। शेवटी कोणत्या पक्षातले लोक कुठे जातील हे निवडणुकीच्या वेळेला त्यावेळची परिस्थिती बघून निर्णय घेतील। काही आमदार त्या बाजूने जातील याच्या बाबतीमधली शक्यता नाकारता येत नाही, पण सध्या परिस्थिती तशी परिस्थिती होईल असं मला वाटत नाही। मंत्री हसन मुश्रीफांनी संजय राऊतांचा दावा खोडून काढला, तर राष्ट्रवादीचा एकही आमदार पक्ष सोडून जाणार नाही। हसन मुश्रीफांची ही यावर प्रतिक्रिया। राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा एकही आमदार हा अजितदादाचा पक्ष सोडून जाणार नाही, एकही आमदार। आधी चर्चा झाल्याचं नाकारत होते, आता चर्चा झाल्याचं म्हणतायत। विलीनीकरणावर चर्चा झाली होती, काही गोष्टी ठरल्याही होत्या। पवारांच्या राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष शशिकांत शिंदेंचा दावा, तर विलीनीकरणासंदर्भातील चर्चेचा मी साक्षीदार, शशिकांत शिंदेंची माहिती। जी चर्चा झाली होती ती झालीच होती, त्याला मी पण साक्षीदार होतो आणि ह्या चर्चेमध्ये जे काही ठरलं होतं ते पण ठरलं होतं। पहिले कोण नाही म्हणत होते काही लोक, आता म्हणतात की ती झाली होती, तर मला वाटतं की त्याचा सत्य त्यांनी सांगितलेलं आहे। विलीनीकरणाच्या बाबतीमधला त्यावेळेचा चर्चेचा विषय होता, त्याला शिक्कामोर्तब त्यावेळेला झालेला आहे, आता तो कबूल केलेला आहे। तर दोन्ही राष्ट्रवादी एकत्र याव्यात हीच माझी इच्छा, विलीनीकरणाच्या चर्चेवर युगेंद्र पवारांचं भाष्य। तर 6 फेब्रुवारी रोजी उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार उमेदवारी अर्ज दाखल करण्यासाठी जाणार असल्याची दिली माहिती। आपल्याला बोलवल्यास आपणही जाणार असल्याचं युगेंद्र पवार यांचं वक्तव्य। जी इच्छा आहे की पवार कुटुंबांनी एकत्र राहिलं पाहिजे, एकत्र आलं पाहिजे आणि राष्ट्रवादी काँग्रेस परिवारांनी पण एकत्र राहिलं पाहिजे। सुनील तटकरेंनीच अजितदादांना पक्ष फोडून एनडीए मध्ये जायला भाग पाडलं, विकास लवांडेंचा आरोप। तर तटकरे आणि पटेलांनी गेले काही वर्ष भाजपचं हस्तक म्हणून काम केलंय। पवारांच्या राष्ट्रवादीचे नेते विकास लवांडेंचा ट्विट करत दावा। आता बघूया टॉप 9 मोठ्या राजकीय बातम्या। शिंदेंच्या शिवसेनेच्या डिनर डिप्लोमसीला ठाकरेंचे खासदार उपस्थित, तर केंद्रीय मंत्री प्रतापराव जाधवांकडून डिनरचं आयोजन। खासदार नागेश आष्टीकर, संजय देशमुखांची इथे उपस्थिती, यामुळे आता ऑपरेशन टायगरची चर्चा पुन्हा एकदा सुरू। कुणी जेवायला बोलवलं तर जाण्यात गैर काय, कुणीही खासदार नाराज नाहीये। स्नेहभोजनाला गेलेल्या खासदार नागेश पाटील आष्टीकरांची ही प्रतिक्रिया। तर प्रतापराव जाधव मंत्री आहेत, संबंध ठेवावे लागतात, तिथे कोणतीही राजकीय चर्चा नाही, आष्टीकरांचं स्पष्टीकरण। जेवढे खासदार आहेत त्याला सगळ्याला त्यांनी आग्रहाची विनंती केली होती की काल या जेवायला म्हणून। वेळ होता, संध्याकाळचा टाईम होता आणि मला नाही वाटत त्याच्यात काही गैर की बाबा असं कुणाच्या घरी आमंत्रण दिल्याच्या नंतर जाऊ नये किंवा असं काय, पण बाकी काही चर्चा नाही, काही नाही। आणि मी तर केवळ 10 मिनिटं होतो तिथं, मी तर रात्रीला जेवत पण नाही। पक्षाचं चिन्ह स्थगित होईल, नाहीतर मूळ शिवसेनेला मिळेल म्हणून सुनावणीसाठी चालढकल करतायत संजय राऊतांचं वक्तव्य। तर जनतेच्या न्यायालयामध्ये खरी शिवसेना एकनाथ शिंदेंचीच, भाजप प्रवक्ते नवनाथ बन यांचं राऊतांना प्रत्युत्तर। पक्षांतर विरोधी कायद्यानुसार पक्ष आणि चिन्ह हे शिंदे गटाला आणि अजित पवार गटाला मिळू शकत नाही। एक तर ते स्थगित होईल किंवा मूळ शिवसेनेलाच मिळेल, म्हणून तर ते चालढकल करतायत। जनतेनं तुम्हाला नाकारले, जनतेच्या न्यायालयामध्ये खरी शिवसेना एकनाथजी शिंदेंचीच आहे।
भाजपात विधान परिषदेसाठी इच्छुकांची मोर्चेबांधणी सुरू. भाजपच्या वाट्याला येणाऱ्या 4 जागांसाठी केशव उपाध्ये, माधवी नाईक यासह राम सातपुते, रणजितसिंग निंबाळकरांसह आणखी काही नेते इच्छुक. सूत्रांची माहिती. येणाऱ्या काळात भाजप आणि काँग्रेस दोनच पक्ष राहतील अशी स्थिती. दरम्यान युवा स्वाभिमान पक्षाचे आमदार रवी राणांचं हे वक्तव्य. त्याला जर एका पक्षाचे विचार, एका पक्षाचं काम, एका पक्षाचं नेतृत्व ज्याला पटत असेल तर मला असं वाटतं त्या पक्षाचे अनेक लोक हे भारतीय जनता पार्टीच्या संपर्कामध्ये आहे. येणाऱ्या काळामध्ये या देशामध्ये काँग्रेस आणि भारतीय जनता पार्टी हे दोनच पक्ष राहील अशी परिस्थिती या देशामध्ये निर्माण होईल. खासदार राघव चड्डा यांना मोठा धक्का. आपकडून राघव चड्डा यांची राज्यसभेच्या उपनेतेपदावरून उचलबांगडी. राघव चड्डा हे जनमानसात लोकप्रिय होत असतानाच आम आदमी पक्षाकडून ही कारवाई, तर चड्डा यांच्या जागी अशोक मित्तल यांची नियुक्ती. पुणे महापालिकेमध्ये स्वीकृत नगरसेवकांना थेट 5 वर्षांची मुदत, तर 2.5 वर्षांच्या आशेवर असणाऱ्या कार्यकर्त्यांचा यामुळे हिरमोड. भाजप कार्यकर्त्यांमध्ये यामुळे नाराजी. लाडकी बहीण योजनेमध्ये 71 लाख महिला अपात्र. गेल्या 20 महिन्यांमध्ये सरकारनं दिलेले तब्बल 21,000 कोटी पाण्यात. मार्च अखेर झालेल्या पडताळणीतनं ही धक्कादायक आकडेवारी समोर. 16, 17, 18 एप्रिलला संसदेचं विशेष अधिवेशन. महिला आरक्षण संशोधन बिलासंदर्भात हे अधिवेशन बोलवलंय. 3 दिवस अधिवेशन चालणार असल्याची माहिती.